नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। मी फिरतो आहे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरी। भद्रावती हे तालुक्याचं ठिकाण आहे, ऐतिहासिक नगरी आहे, पर्यटन नगरी आहे। इथे अनेक ऐतिहासिक मंदिरं आहे आणि इथे ऐतिहासिक किल्ला सुद्धा आहे, लेणी सुद्धा आहे, असे अनेक स्थान आहे। आज आपण आलो आहोत भद्रावतीच्या किल्ल्याकडे। आपण हा किल्ला पाहूया। गोंडराजे भांकेसिंह यांनी या किल्ल्याची निर्मिती केली आहे। तर हा किल्ला पाहूया, किल्ला कसा दिसतो, इथे काय काय पाहण्यासारखं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतो। हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भद्रावतीच्या ऐतिहासिक किल्ल्याकडे आपण येऊन पोहोचलो आहोत। बघा, इथनं प्रवेशद्वार आहे, किल्ल्याची तटबंदी आहे सुंदर अशी। इथे तर एक शिल्प सुद्धा आहे, भारतीय पुरातत्व खात्याचं फलक आहे। इथनं प्रवेशद्वार आहे भव्य असं, जे मी आतून तुम्हाला दाखवतो। हे बघा, हा जो येलो सँडस्टोन आहे का, हा पण हा कडक वाटतो हा। आणि हे आहे भद्रावती किल्ल्याचं प्रवेशद्वार, भव्य असं प्रवेशद्वार आहे। चला आज भद्रावती किल्ला पाहूया आतमधून, तो मी तुम्हाला दाखवतो। इथे बघा, हे असे सिंह जे आहेत ते खूप आहेत, सगळीकडे विखुरले आहेत। पूर्ण भद्रावती शहरात कुठे ना कुठे तुम्हाला ते दिसतात सुंदर असे। हे दोन्ही सिंह इथे ठेवले आहेत। इथे आजच्या प्रतिमा इकडे सापडल्या तर सगळ्या इकडे ठेवल्या आहेत। वा, खूपच सुंदर। हे बघा, ही श्री महादेवांची प्रतिमा आहे, पार्वती माता आणि महादेव। इथेही तीच आहे। मी तुम्हाला हे वर्ण दाखवतो। इथेही एक सुंदरसे शिल्प आहे, नृसिंहच आहेत हे। इथे ज्या ज्या प्रतिमा सापडल्या त्या सगळ्या इकडे बहुतेक या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या जवळ ठेवल्या आहेत। बघा, इथे देवी आहेत सुंदरशी, नृसिंह आहेत। नृसिंहांचं आणि भद्रावतीचं काय कनेक्शन आहे, एव्हरीवेअर जिकडे पहा तिकडे तेच दिसतात। आणि इथे नृत्य करताना काही देवी दाखवल्या आहेत। हा भद्रावतीचा किल्ला आहे सुंदरसा। इथे एक पायविहीर सुद्धा आहे, किल्ल्याच्या अगदी मध्यभागी आहे ती। आणि अगदी येताना इकडे काही शिल्प आहेत, ते शिल्प मी तुम्हाला पटापट दाखवतो। त्यातलं हे सगळ्यात भव्य असं शिल्प आहे। हेही नृसिंह शिल्पच आहे, कारण ते दाखवले आहे बघा, वधाचं चित्रण आहे त्यावर। त्यानंतर इथे श्री गणपती आहेत, अगदी सुंदर असे, त्यांनाही इथनं प्रणाम करा। सुंदर ना। आणि ह्या ऐतिहासिक प्रतिमा आहेत सगळ्या। बघा इकडे, हेही भगवान, हे नो कुठले देव आहे सांगा। इथे हे देवी यांची प्रतिमा आहे आणि इथे खाली सुद्धा काही शिल्प आहेत सगळे। त्यांच्या मांडीवर एक मूल आहे की कोण आहे मला नक्की सांगा। त्यानंतर इकडेही काही प्रतिमा आहे, जिन प्रतिमा सुद्धा आहे। बघा, ही पहिल्या नंबरची प्रतिमा, ही एक खूपच सुंदर प्रतिमा आहे। मला काही प्रतिमांचे नावं माहिती आहेत, काही तुम्ही नक्की सांगू शकता। जसं की ही तर लगेच ओळखू येतं की जैन प्रतिमा आहे, जिन भगवानांची ती असावी। ही महिषासुरमर्दिनीची आहे बहुतेक, ते वध करताना दाखवले आहेत। देवी आईंची प्रतिमा। इथे वर जाण्यासाठी ही पायऱ्या आहेत, पण आधी मी तुम्हाला इथे जे जे काय काय आहे ते सगळं दाखवतो। आपण भद्रावतीच्या किल्ल्यात आहोत, तो किल्ला पाहतो आहोत। इथे बघा, इथेही खूप सुंदर अशी प्रतिमा आहे। तुम्ही कधी पाहिल्यात का? इकडे नक्की या, ह्या सगळ्या ऐतिहासिक अशा प्रतिमा आहे। बघा, इथे युद्ध करताना आहे किंवा घोडा आहे आणि घोड्याला घोड्याने ना चावा घेतलाय हाताला आणि ते आय थिंक त्याला मारत आहे, तसं ते दाखवलं आहे। परत इथे उमामहेश्वर आहेत, म्हणजे महादेव। आणि आणखी काही शिल्प आहेत, जसे नाग शिल्प आहे हे। इथेही एक आहे, इथे हे भगवान विष्णू असावेत। इथे वर बघा, हे असं शिल्प पाहिलंय का तुम्ही कधी? ना, किती सुंदर आहे। इथे हे एक शिल्प होतं आणि इथे आत भगवान विष्णू आहे बहुधा ते। बघा,
सुंदर आहेत ना, किती सुंदर ते दिसतात. नक्षीकाम बघा त्या प्रतिमेवर, सुंदर. भद्रावतीच्या किल्ल्यामध्ये आहे ही प्रतिमा. नमस्कार करा. ही एक प्रतिमा ठेवली आहे, पण ही एका भागात आहे त्यामुळे ती व्यवस्थित दिसत नाही. पण ही जी आहे ती प्रतिमा नक्कीच तुम्ही पाहू शकता. तर या प्रवेशद्वाराच्या त्या भागात असलेल्या प्रतिमा मी तुम्हाला दाखवल्या. आता या भागामध्येही आणखी प्रतिमा आहेत, त्या आपण पाहूयात. अनेक प्रतिमा इकडे विखुरल्या आहेत. हे भद्रावती किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूला जिथे खरं तर इथले जे पहारेकरी आहेत त्यांची ही खोली असावी, त्यात ह्या सगळ्या प्रतिमा ठेवल्या आहेत. जसे इथे पण भगवान महादेवच आहेत. इथे हातात डमरू दिसतो. इथे परत देवींची प्रतिमा आहे, त्यांच्या हातात ढाल आहे. खाली ते दत्ताला मारतानाच ते शिल्प आहे, त्या महिषासुर मर्दिनी आहेत बहुतेक. इथे भगवान विष्णू आहेत. इथेही भगवान विष्णू आहेत. इथे तीर्थंकर आहेत, जैन तीर्थंकर. आणि ती लाल प्रतिमा आहे. त्यानंतर इथे परत एक देव आहेत. ब्रह्मदेव आहेत का तेच वाटतात थोडं थोडं, सांगा मला. आणि ही गणपतींची प्रतिमा जी भग्न आहे. त्यानंतर इकडे आणखी 2 प्रतिमा आहेत. आणि इथे श्री गणपतींची आणखी एक प्रतिमा आहे ऐतिहासिक अशी. इथे येतानाच हे श्री उमामहेश्वरांचं अगदी सुंदर स्वरूप. नक्षीकाम बघा, ते बारीक आहे. या वेगवेगळ्या राजांच्या राजवटीत आय थिंक कोरण्यात आल्या असाव्यात. इथेही एक शिल्प आहे. आणि याच्या वर सुद्धा बारीक असे शिल्पकाम सुंदरसं. तसं इथे बघा, किंवा इथे नृत्य वाजंत्री आहे ते. इथे बघा आहे ना सुंदरसे शिल्प. तर हा ऐतिहासिक भद्रावतीचा किल्ला आपण पाहूयात. असं सांगितलं जातं की गोंड राजा भंक्य सिंग यांनी हा किल्ला 3 एकर जागेत बनवून घेतला. ही किल्ल्याची खरं तटबंदी आहे, कारण आता तटबंदीच शिल्लक आहे. मुख्य किल्ल्यामध्ये काहीही नाही. इथे काही बांधकाम होते पुराण काळामध्ये, पण मला वाटतं की ते नष्ट झाले आहेत. जो ऐतिहासिक भाग आहे तो अजूनही शिल्लक आहे, कारण तो पाषाणातला आहे. काही पाषाण जे भग्न झाले आहेत ते तुम्हाला इकडे दिसतील. इथेही अनेक लोक पाहण्यासाठी हा येतात किल्ला. तर इकडे काही असावं बांधकाम म्हणून त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते दिसतं आहे. म्हणजे इथे काय होतं, काहीतरी होतं. इकडे एक विहीर आहे ऐतिहासिक अशी, ती अजूनही तशीच आहे, ते आपण पाहू शकू. तर ही विहीरही सेमच काळातली आहे. सो ही विहीरही बहुधा त्याच काळातील गोंड राजांच्या काळातलीच आहे. भांक्यसिंह राजांनी ह्या किल्ल्याची निर्मिती केली, तसं या विहिरीचीही त्यांनीच निर्मिती केली असावी. आणि सगळीकडून तटबंदी तशीच आहे आजही, ते तुम्ही पाहू शकता. पटकन जाऊया. या विहिरीचे जे दगड आहेत ते छोट्या साईजचे आहेत फक्त. बघा इथनं पाणी, अगदी पाणी, खूप पाणी आहे याला. तसं या भागात पाणी जास्तच आहे म्हणून. बघा ही भद्रावतीच्या किल्ल्यातील ऐतिहासिक अशी विहीर आहे. पायविहीर असं या विहिरीला म्हटलं जातं. तर या विहिरीला दोन्ही भागातनं जाण्यासाठी रस्ता आहे. या भागातनंही जाऊ शकता, पण तिकडे पाणीच पाणी आहे. आणि या भागातनंही पायऱ्या आहेत. सगळीकडून असं विहिरीत उतरण्यासाठी रस्ता. पाणी खूप आहे या विहिरीला. हा भाग कशासाठी, मोठ्यासाठी यूज केला जायचा का नक्की सांगा. इकडे काही स्ट्रक्चर्स जे आहेत ना
ते आजही दिसतात. जसं घराचे बांधणीचे जे मूळ स्ट्रक्चर असतात ना, ते जसे रिमेन्स जसेच्या तसे राहतात तसे तेही दिसतात. आणि बराच मोठा परिसर आहे, कारण या किल्ल्याचा मूळ परिसर 3 एकरचा आहे. आपण पाहतो आहोत भद्रावतीचा ऐतिहासिक किल्ला. अनेक जे किल्ले मी पाहतो त्यातलं आतलं स्ट्रक्चर नेहमी नष्ट झालेलं असतं. मग तो कुठलाही घ्या, काळाच्या ओघामध्ये हे सगळं नष्ट होऊन जातं. फक्त त्यांच्या ज्या भिंती असतात त्या काळाची साक्ष देत उभ्या असतात. इथली भिंत बघा किती सुंदर आहे. मला वाटतं ही यास आणि पुन्हा निर्माण केली असावी, किंवा कारण याच्या मूळ भिंती ज्या आहेत त्या अगदी अशा पडझड झालेल्या वाटतात. अगदी ऐतिहासिक आणि हजारो वर्षाचा इतिहास इथे सुद्धा या किल्ल्यात सुद्धा आहे. भद्रावतीचा हा ऐतिहासिक किल्ला आपण पाहतो आहोत. किल्ल्यातले बरेच बांधकामे ढासळली आहे. हां, यात झाडं लावण्यात आली आहे. सध्या गोंड राजांनी भांक्यसिंह यांनी या किल्ल्याची निर्मिती केली. पण जर म्हटलं ना तर भद्रावती नगरीचा इतिहास सुमारे 2500 वर्षापेक्षाही जुना असावा, कारण इथे विजासांच्या ऐतिहासिक लेण्या आहेत. बुद्धांच्या त्या लेण्या आहेत. आणि हा किल्ला, त्यानंतर इथे असलेले अनेक मंदिरं, हे सगळं इतिहासाची साक्ष देत आजही इथे तुम्ही पाहू शकता. प्रमुख जे द्वार आहे या किल्ल्याचं, त्याच्या आसपासचे जे तटबंदी आहे ती आजही खूप सुंदर आहे, किंवा ती तशा प्रकारे बनवली असेल, पण ते आजही छान दिसते बघा. किती सुंदर दिसतं ना. अगदी असं चौकोनी, हा चौकोनीच आहे बहुतेक, आयताकृती वाटतो. या भागात या किल्ल्याचा काही भाग जो पडला आहे तो इकडे ठेवला आहे. त्यानंतर इथे किल्ल्याचं जे बांधकाम केलं असेल तर त्याच्यासाठीचं चुना इथेच त्यांनी तो हे केला असणार. बघा, हे असं ट्रॅक दिसतात. चुना आणि इतर जे मिश्रण बनवलं जातं ते इथे बनवलं गेलं असेल, ते आहे हे. भद्रावतीच्या किल्ल्याच्या तटबंदीवर जाण्यासाठीच्या ह्या पायऱ्या आहेत पहा इथनं. आणि इकडनं हा संपूर्ण किल्ला तुमच्या दृष्टीस पडतो पहा. वेळ मिळाल्यास इकडे नक्की या, हा किल्ला नक्की पहा. सुंदर असा किल्ला आहे. आणि भद्रावती ही नगरी पर्यटन नगरी आहे. इथे वेगवेगळे मंदिरं आहेत ऐतिहासिक. त्यानंतर गोंड राजांचा ऐतिहासिक किल्ला आहे, विजासन लेणी, जैन मंदिर किंवा इतर जे मंदिर आहेत ते सगळे ऐतिहासिकच येतात. तर अशा सुंदर नगरीला भेट नक्की द्या. तर मला खात्री आहे माझं हे भद्रावतीच्या किल्ला दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. ऐतिहासिक असा किल्ला आहे आणि खूप जुना याचा इतिहास आहे. असंही सांगितलं जातं की सुमारे 2000 वर्ष जुना याचा इतिहास आहे. गोंडराजे भांक्यसिंह यांनी या किल्ल्याची निर्मिती केल्याचंही सांगितलं जातं. आपण हा अख्खा किल्ला पाहिला, इथे काय काय आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवलं. हा संपूर्ण व्हिडिओ मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडला असणार. आणि तुम्ही जेव्हा केव्हा भद्रावती नगरीत येता तेव्हा इकडे नक्की या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.